मी नेताजी सुभाषचंद्र बोस बोलतोय। नेताजी ही मला लोकांनी दिलेली पदवी आहे। विद्यार्थ्यांना आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्याशी विद्युत करण्यासाठी मुद्दाम आलो आहे। थांबा, मी तुम्हाला थोडक्यात माझी जीवन कथा सांगतो। लहानपणी मी शाळेत असताना माझ्यावर स्वामी रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा खूप पगडा बसला। त्यातूनच मी मानवाची समानता मानू लागलो आणि पुढे रेसिडेंट कॉलेजात परदेशी प्राध्यापकांकडून भारतीय विद्यार्थ्यांचा केलेला फार मला असह्य झाला। मला कॉलेजून बाहेर काढण्यात आलं, पण माझं काही आलं नाही। मी दुसरे एका म्हणजे स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। 1917 मध्ये मी पदवीधर झालो आणि 1919 मध्ये ICS साठी मेडिकलला गेलो। त्या परीक्षेत उत्तीर्ण असूनही मी ती सरकारी नोकरी स्वीकारली नाही, कारण ब्रिटिश सरकारविषयी माझ्या मनात लक्षात होती आणि हे सरकार उलटवून टाकून मला भारत देश स्वतंत्र करणं हेच मी माझ्या जीवनाचं ध्येय बनवलेलं होतं। आम्ही भाग्यवान होते की त्या काळात महात्मा गांधी, चित्तरंजन दास अशा महान व्यक्तींचं नेतृत्व आम्हाला लाभलं। त्रिपुरा काँग्रेसमध्ये मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडला गेलो। नागरिकांसाठी चळवळ केली। पुढे ज्या काँग्रेस पार्टीने सदस्यत्व स्वीकारले होते त्याच काँग्रेस पार्टीतून आता नेता म्हणून मी बाहेर पडून मी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली। पण आता या सगळ्यांची मार्गाने देशांना माझ्या देशातून हाकलणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं। मी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, सर्व इंडियाची घोषणा केली। प्रत्येक भारतीय माझ्या या घोषणेत ठराव म्हटला, पण दुर्दैवाने माझं स्वप्न साकार झालं नाही। ही हकीकत तुम्हाला ठाऊक आहे, पण मुलांनो तुम्ही मोठे भाग्यवान आहात। तुम्ही स्वतंत्र भारतात जन्मलात, तेव्हा आपल्या भारतावर आणि भारत स्वतंत्र